तर महत्त्वाची बातमी येतेय ती म्हणजे अर्थातच स्टेट बजेट संदर्भात ज्या योजनांमधनं सरकारला पुरेसा फायदा होत नाही त्या योजनांवरील खर्चाला कात्री लागण्याची आता शक्यता आहे। शिवाय सरकारच्या विविध खात्यांमध्ये कठोर आर्थिक शिस्त लावण्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिलेत। अजित पवार यांनी मंगळवारी वित्त नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, निधीची गळती रोखा आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवा असं अजित पवार यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काही महत्त्वाची शिस्त आर्थिक विभागात येत्या काळात लागताना पाहायला मिळेल असं करतंय, काय या संदर्भात अधिक माहिती? वित्त व नियोजन विभागाचा पदभार घेतल्यानंतर अजित पवारांनी या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या समोर बोलताना ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज्यामध्ये अनेक योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो पण त्या अनुत्पादित आहेत आणि त्याचा फायदाही देखील होत नाही। या अशा काही योजना बंद करण्याची भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे। तसंच अनेक ठिकाणी खर्च जो आहे तो देखील विनाकारण केला जातो, यावरून सुद्धा काही प्रमाणामध्ये नाराजी आहे। वास्तविकतेत अजित पवार हे गेले अनेक वर्ष वित्त व नियोजन मंत्री आहेत। अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना चांगली कल्पना आहे की नेमक्या योजना कुठे विनाकारण खर्च होणाऱ्या आहेत। अशा या योजना कदाचित त्याला कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना असेल, तसंच इतर काही महत्त्वाच्या योजना ज्या शासनाच्या वतीने घोषित केलेल्या आहेत, अशा योजनांमुळे आर्थिक भार जो आहे तो राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे। यामुळे पुढील कालावधीमध्ये उत्पन्नाचा सोर्स वाढवणं आणि ज्या विनाकारण योजना आहेत त्याचा खर्च आहे तो भार अतिरिक्त पडतोय, अशा योजनांना सुद्धा कात्री लावण्याचं काम अजित पवार करतील असं दिसून येतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।